आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुगोऱ्या। मुगोऱ्या आमच्या आगरी कोळी लोकांमधला एक पारंपरिक पदार्थ आहे। तो बऱ्याचदा पिटोरीला किंवा नागपंचमीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो। साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं, इथे थोडा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर एक वाटी भरून आपण घेतलेला आहे गूळ, तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये आहे मनुके, बदाम, इथे पिस्ता घेतलेला आहे, इथे वेलची जायफळ पावडर आहे आणि इथे आपण चारोळी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीसाठी आणि तूप घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मैद्याचं पीठ, एक अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे पाणी। आणखीन एक महत्त्वाचं, यासाठी आपण एक पेला भरून दूध घेतलेलं आहे। सर्वात आधी ना आपण पीठ मळून घेणार आहोत, तर त्यासाठी ना आपण घेतलेला आहे मैदा, त्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ, सोबत घालूया तूप एक चमचा भरून, त्यानंतर घालूया वेलची आणि जायफळची पावडर। हे ना आता छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, असं सैल असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करूया आणि पीठ मळायला घेऊया। आता याला थोडंसं तूप लावूया वरतून आणि हा आपला गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आम्ही मैद्याचा गोळा तयार केलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाची उकड घेऊन ते पीठ सॉफ्ट असं मळून घ्यायचं। मऊसूत मळून झाल्यानंतर ना त्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे। हे पहा, आता हे मळून झालेलं आहे। आता आपण ना ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करूया। हे पहा, आपण ना छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत। हे पहा असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। हे पहा, आपण ना सगळे गोळे तयार केलेले आहेत लहान आकाराचे। आता आपण काय करणार आहोत, यामध्ये ना थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि असं वरच्यावर थोडंसं मिक्स करणार आहोत, तर जेणेकरून ना ते एकमेकांना चिटकायला नको। सगळ्यात जास्त मेहनत इथेच लागते, पण तुम्ही नक्की ट्राय करा, खायला एक नंबर लागते ही डिश। चला, आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आपण यामध्ये घालूया थोडं तूप, तीन पळ्या तरी आपण घातलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ना ते थोडेसे परतवणार आहोत तुपामध्ये। आपण ना यामध्ये घालूया बदाम, जास्त नाही, 1-2 मिनिटासाठी, फक्त 1 मिनिटासाठी परतवायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहे। आणि आता घालूया चारोळी, तर जेणेकरून हे खाताना त्याचा क्रिस्पीनेसपणा येईल। आणि घालूया पिस्ता। तुम्हाला जर हे घालायचं नसेल तर तुम्ही नुसती चारोळी घातलीत ना तरी सुद्धा चालेल। आता ना आपण हे काढून घेऊया, हे झालेलं आहे। आता काय करूया, याच तुपामध्ये आपण मगाशी जे छोटे छोटे गोळे तयार केले होते ना ते घालूया आणि थोडे तुपामध्ये परतवून घेऊया। जास्त नाही, अगदी लाईट्स कलर आला ना त्याला सोनेरी रंगाचा की आपण काढून टाकूया।
तुम्ही पाहू शकता हे ना आता झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आपण आता हे 2 मिनिटं बाजूला ठेवून घेऊया। चला आता आपण करायला घेऊया मुगोऱ्या। यामध्ये घालूया 1 ग्लास भरून पाणी, आणखीन 1 ग्लास भरून पाणी घालतोय आपण, 2 ग्लास घातलेले आहेत। आता आपण काय करूया, या पाण्याला छान उकळी येऊ दे। पाणी ना आपलं गरम होत चाललेलं आहे। आता त्यामध्ये घालूया गूळ। आपण 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे। तुमची जशी क्वांटिटी असेल, तुम्ही ज्या क्वांटिटीने घेताय त्या क्वांटिटीनेच तुम्ही पाणी आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त करा। आता आपल्याला गूळ ना हे पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। आपलं गूळ वितळेपर्यंत ना आपण इथे घेतोय 1 अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया पाणी आणि ह्याची एक छान पेस्ट तयार करूया। थोडं थोडं पाणी घाला आणि मिक्स करून घ्या। त्यामध्ये आणखीन पाणी घालावं लागेल, हे कारण आपल्याला ना थोडं पातळ हवंय, जाड नको। यामुळे काय होणार आहे, मुगोऱ्या ज्या आपण करतोय त्यांना छान असा घट्टपणा येईल। आता पहा छान गूळ पण वितळलेला आहे आणि उकळी पण आलेली आहे। आता आपण काय करूया, ही जी तांदळाची पेस्ट केलेली आहे पाणी घालून ती घालूया। थोडी थोडी करून घालूया आणि हे असंच मिक्स करून घेऊया, जेणेकरून ना ह्याच्या कुठे गुठळ्या राहायला नको, एका बाजूला पीठ असं राहायला नको। त्यामुळे व्यवस्थित हे मिक्स करून घ्या आणि मधून मधून चमच्याने फिरवत राहा। छान उकाळा आलेला आहे। आता यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी ओलं खोबरं, त्यानंतर आपण घालूया मनुके, त्याचसोबत घालूया वेलची आणि जायफळ पावडर आणि आपण ना थोडं मीठ घालणार आहोत। काही जण नाही घालत, ऑप्शनल आहे, पण ह्याने चांगली चव येते। आणि सोबत घालूया ड्रायफ्रुट्स। आता हे सगळे एकत्र करून घेऊया। बघा छान कलर आलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे। आता काय करूया, आपण यामध्ये घालूया मुगोऱ्या। परतवून घेऊया आणि मग आता यामध्ये घालूया आपण 1 कप भरून दूध घेतलेलं आहे आपण। हे पहा, आता ह्याला एक 6 ते 7 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। ही पहा छान उकळी आलेली आहे। एक 5-6 मिनिटच आपण घेतलेली आहे, जास्त वेळ लागला नाहीये, पटकन झालेली आहे। आता आपल्या या मुगोऱ्या तयार झालेल्या आहे। आपण गॅस बंद करूया। आपले पारंपरिक पदार्थ नक्की घरी ट्राय करून बघा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा याची नाव आणि चव दोन्ही सुद्धा कळेल आणि आवडेल सुद्धा, बरं का। बरं, आपल्या रेसिपीज आवडतात ना, मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।